नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या प्रमुख मुख्य आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची प्रमुख बातमी आहे गुड ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांची लॉटरी, महागाई भत्त्यात पुन्हा 3% वाढ, दिनांक 6 मे 2026. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यांच्या संदर्भात 3% वाढीव महागाई भत्ता कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांना लवकरच प्राप्त होणार आहे. यामुळे आपण आता याबाबत सविस्तर माहिती आजच्या या आपल्या गुड ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात खालीलप्रमाणे स्पष्ट करत आहोत. कर्मचाऱ्यांची लॉटरी. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये म्हणजे DA मध्ये 3% वाढ. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी 8व्या वेतन आयोगाचे काम सुरू झाले असून आता पगारात भरपूर बंपर वाढ होणार आहेत. कर्मचारी आणि पेन्शनधारकांची होणार चांदी. मात्र त्याआधी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 100% ही बातमी खरी आहे. तर उपरोक्त संदर्भाच्या अर्थाने चला तर पाहूया संपूर्ण व्हिडिओचे स्पष्टीकरण सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक पहा. चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्च महिन्याच्या आकडेवरून महागाई भत्त्यात पुन्हा एकदा 3% महागाई भत्ता ची वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारने ही 3% वाढ मंजूर केली आहे. तर असलेला DA हा 60% DA वाढून 63% वर नक्की पोहोचेल, यात काहीच शंका नाही. कामगाराच्या ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर म्हणजेच AICPI-IW च्या ताज्या आकडेवारीवरून मार्च 2026 मध्ये इंडस्ट्रियल CPI 0.6 अंकाने वाढून तो आता 149.1 वर पोहोचला आहे. त्यामुळे मीडियाच्या आणि तज्ञांच्या मते पुढील येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीत 3% वाढ निश्चित मानली जात आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन 18 वेगवेगळ्या विभागामध्ये विभागलेले असते. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना किंवा पेन्शनधारकांना बेसिक सॅलरी जास्त आहे त्यांना मिळणारी वाढीव रक्कम ही आता मोठी मिळणार आहे. म्हणूनच महागाईच्या इंडेक्सनुसार कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार आता 3% वाढीव DA देणार असून तो DA आता 60% वरून 63% वर जाऊन पोहोचेल. या संदर्भातील शासन निर्णय पुढील येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्याची दाट शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. करिता ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण केले आहेत. उपरोक्त स्पष्टीकरण केले आहेत. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.